नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि आता आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून। दुर्घटनाग्रस्त तळीयेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली आहे। यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील तटकरे, आदिती तटकरे ही तळीये गावात उपस्थित होते। पावसाचा परिणाम कुणी ठरवू शकत नाही। तळीयेतील दरडग्रस्तांचं योग्य पुनर्वसन करणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। सुरक्षित स्थळी पुनर्वसन करावंच लागेल। राज्य सरकार नुकसानग्रस्तांना भरपाई देणार असं आश्वासनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलंय। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तळीये गावात जाऊन येथील परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतलाय। तळीये गावात दरड कोसळून 49 जणांचा मृत्यू झाला असून मदत कार्य सुरू आहे। रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील तळीये गावातील मधलीवाडीवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे। यामध्ये 44 जणांचा मृत्यू झालाय। ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती असून एनडीआरएफ कडून युद्ध पातळीवर मदत कार्य आणि बचाव कार्य सुरू आहे। तर तळीयेतली दरड कोसळतानाचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। व्हिडिओ पाहून अंगावर काटा उभा राहतो। तळीये गावात दरड कोसळून एका लहान बाळाचा देखील मृत्यू झालाय आणि बाळाच्या आईचाही या दुर्घटनेत मृत्यू झालाय। आईने या बाळाला कवटाळून घेतल्याच्या अवस्थेत या दोघांचेही मृतदेह सापडले। तळीयेमधील दुर्घटनेत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत। घरं कोलमडून पडल्याने आता जे या दुर्घटनेत बचावलेत त्यांना अश्रू अनावर झाले। महाराष्ट्रातील धरणांमधून पाण्याचा योग्य विसर्ग सुरू आहे। अलमट्टी धरणाच्या पाण्याबाबतही नियंत्रण ठेवले जात आहेत। तर प्रशासन मोठ्या जोमाने काम करतंय। पुढील 2 ते 3 दिवसात पावसाची तीव्रता कमी झाली तर पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात होईल असं जयंत पाटील म्हणाले। महापूर आलेल्या जिल्ह्यांना तात्काळ मदत करण्याचे आदेश दिल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलंय। प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 लिटर केरोसिन, 5 किलो डाळ पुरवण्याचे आदेश देण्यात आले। जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी ही व्यवस्था ताबडतोब करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। राज्यभरात पावसाने धुमशान घातलं असून कोकणात परिस्थिती आणखी चिंताजनक होत चालली आहे। त्यातच हवामान खात्याने पुढील 4 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिलाय। कोकणात सलग 2 दिवस अतिवृष्टी आणि जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। 24 आणि 25 तारखेला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाण्यात अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। तसंच पुणे, कोल्हापूर, साताऱ्यात देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला। महाडमध्ये खाद्यपदार्थांचे पॅकेट्स घेण्यासाठी पूरग्रस्तांनी गर्दी केली आहे। 3 दिवसांपासून भुकेने व्याकुळ झालेले नागरिक हे पॅकेट घेण्यासाठी गर्दी करतात। महापुरामुळे स्थानिकांच्या घरातील जीवनावश्यक साहित्य वाहून गेलंय। अन्नधान्य भिजलंय, संसार उघड्यावर पडलाय। त्यामुळे नागरिक मदतीवर अवलंबून आहेत। संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी राज्यभरातून मदत पाठवली जाते। रत्नागिरीतील पोडसे खुर्द या गावात पुरानंतरची विदारक दृश्य आता समोर येत आहेत। पुरात आणि चिखलात लोकांच्या काही महत्त्वाच्या वस्तू हरवल्यात। आता त्या वस्तू मिळत आहेत। काही महिलांचं मंगळसूत्र पुरामुळे तयार झालेल्या चिखलात हरवलं होतं, ते आता सापडलंय। तर काही लोकांचे पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू हरवल्या होत्या, त्याही आता मिळत आहेत। एनडीआरएफला मौल्यवान वस्तू मिळाल्यात त्या पोलीस आणि सरपंचाच्या स्वाधीन केल्या जातात। तर चिपळूणमध्ये आलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत। वाशिष्ठी नदीकाठच्या काही अंतरावर स्वामी समर्थ नगर या ठिकाणी राहत असलेल्या संजय नारकर यांचं घर तर अक्षरशः नामशेष झालंय। त्यामुळे दोघे नवरा बायको सध्या रस्त्यावर आलेत। म्हातारपणात आलेल्या या अस्मानी संकटाने सगळं काही हिरावून नेल्यानंतर आता जगायचं कसं असा प्रश्न नारकर दाम्पत्याला पडला। तर चिपळूणमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने चिपळूणच्या बस स्थानकाचे मोठे नुकसान झाले। तर एसटी बस बुडेपर्यंत पाणी चिपळूणात भरलं होतं। पाणी ओसरल्यानंतर चिपळूण बस स्थानकामध्ये चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळतं। चिपळूण शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती। मुंबई गोवा महामार्ग बंदचा वाहतुकीवर परिणाम झाला असून शहरात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यात। चिपळूणमधून कापसाळ पर्यंत वाहनांची मोठी रांग या ठिकाणी पाहायला मिळते। सिंधुदुर्गाला गेले 4 दिवस मुसळधार पावसाने झोडपलंय आणि या मुसळधार पावसाचा फटका सावंतवाडी तालुक्यातील गोवा सीमेवर बांदा या गावाला चांगलाच बसला। संपूर्ण बांदा गावाला पाण्याने वेढलं होतं। बाजारपेठेत ही काही फुटांपर्यंत पाणी साचलं होतं। 23 जुलैची ही दृश्य आहे। सांगलीत देखील पूरस्थिती निर्माण झाली होती। आता पाऊस थांबला असला तरी पुराचं पाणी कमी झालेलं नाहीये आणि त्यामुळे घरांमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। सांगलीतील वाळवा तालुक्यात मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचलंय आणि या पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। तर वाळवामध्ये बचाव पथकाने एका
काही महिन्यांच्या बाळाला सुखरूप बाहेर काढलंय। अनेक भागांमध्ये अद्याप अनेक जण अडकून पडले। सांगली आणि मिरजेतील पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेने सांगलीवाडी आणि कृष्णा घाट मिरज या ठिकाणी प्रत्येकी 2 बोटी आणि रेस्क्यू टीम तैनात केल्या आहेत। या टीमकडून नागरिकांसाठी मदत कार्य आणि बचाव कार्य केलं जाणार आहे। यासाठी सांगली आणि मिरजेत अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान, आपत्ती मित्र कार्यरत आहेत। सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आलेला आहे। मात्र सकाळपासून जिल्ह्यात आणि वारणा आणि कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली आहे। तर कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरलेला आहे। त्यामुळे कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे। त्यामुळे सांगलीत वाढणारी पाण्याची पातळी 52 फूटवर जाऊन स्थिर होऊन सायंकाळी नंतर ओसरू लागेल, असं पाटबंधारे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं। साताऱ्यातील कृष्णा वेण्णा नदीला पूर आल्याने नदीकाठावर असलेली स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे। पुराच्या पाण्यामुळे स्मशानभूमीतील अग्निकुंड पाण्यात बुडालंय। त्यामुळे या ठिकाणी मोठा कोरोना रुग्णांवर होणारे अंत्यसंस्कार थांबले। सांगलीच्या कृष्णेच्या पातळीत आणखी वाढ होणार आहे। 53च्या पुढे पातळी जाणार असल्याने सांगलीकर जनतेने सावध राहून सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावं, असं आवाहन करण्यात आलंय। आतापर्यंत सांगली महानगरपालिका क्षेत्रातील 10,000 लोक शहरामध्ये स्थलांतरित झालेले आहेत। ज्या ठिकाणी लगेच पाणी येत आहे तेथील लोक स्वतः स्थलांतरित झालेत। तसंच आणखी पाणी वाढणार असल्याने NDRF टीम शहरात सज्ज झाली। राज्यात 1 जून ते 23 जुलैपर्यंत पाऊस, पूर आणि इतर दुर्घटनांमध्ये काल संध्याकाळपर्यंत 136 जणांचा मृत्यू झाला आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरात पुराचं पाणी ओसरल्यानंतर बाजारपेठेत चिखल आणि गाळाचं साम्राज्य पसरलं होतं। गेल्या 36 तासात पुराच्या पाण्यात असलेली खेडची बाजारपेठ आता चिखल आणि गाळाने व्यापली आहे। व्यापारी आणि छोटे दुकानदार या ठिकाणी आपल्या दुकानांच्या साफसफाईला लागले। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीला आलेल्या पुरात खेड शहर पाण्याखाली गेलं होतं। शहरातील खामतळे या परिसरात असणारे शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे शासकीय कोविड केअर सेंटर मध्ये देखील तब्बल 8 ते 10 फूट पुराचं पाणी शिरलं होतं। तसंच 73 रुग्णांना कोविड सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर सुरक्षित हलवण्यात आलं होतं। मात्र या कोविड सेंटरमधील अनेक व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स मशीन पुराच्या पाण्यात भिजल्यात, तर अनेक मशीन्स या खराब देखील झाल्या। खेड तालुक्यातील पोसरे गावात सडेवाडी इथं डोंगर खचून दरड कोसळली आहे। गावातील एका घरावर दरड कोसळली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। खेडमधील पोसरे गावातील बौद्धवाडी या ठिकाणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखालून 5 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत। NDRF आणि रत्नागिरी जिल्हा पोलिसांच्या शीघ्र कृती दलाच्या जवानांकडून मदत केली जाते। पुरामुळे बेघर झालेल्या झोपडपट्टीतील मुलांवर कचऱ्यातून अन्न शोधण्याची वेळ आली आहे। खेडमधील ही दृश्य पाहून सगळ्यांचंच मन हेलावून गेलंय। जगबुडी नदीच्या किनाऱ्यावर असणारी झोपडपट्टी पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे। त्यामुळे 50 पेक्षा जास्त नागरिक बेघर झालेत। त्यांना एका शाळेत तात्पुरता निवारा देखील देण्यात आलाय। मात्र अन्न पाण्या वाचून त्यांचे हाल होऊ लागलेत। गेल्या 3 दिवसांपासून बेघर असलेले झोपडपट्टीतील लहान मुलं बाजारपेठेत अन्न, खाऊच्या पुड्या आणि इतर खाद्यपदार्थ गोळा करून उदरनिर्वाह करतायत। खराब झालेले खाद्यपदार्थ वस्तू नगरपालिका कचरा डेपोत आणून टाकतंय आणि याच कचरा डेपोतून अन्नपदार्थ गोळा करण्याची धडपड हे मुलं करतात। माणगाव खोऱ्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय। माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पाणी रस्त्यावर आणि वस्त्यांमध्ये शिरलेलं आहे। अनेक ठिकाणी घरे कोसळली असून शेतीचं नुकसान झालं। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी आणि रायगडमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे। व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अनेक व्यापाऱ्यांचे विमे देखील नाही आहेत। अशा अस्मानी संकटांच्या पार्श्वभूमीवर सरसकट व्यापाऱ्यांना मदत मिळवण्यासाठी कोकणाला स्वतंत्र पॅकेज मिळवून देण्यासाठी संसदेत मागणी करणार असून याबाबत आपण शरद पवारांशी बोललो असल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलंय। कोल्हापूरला पुन्हा पुराचा फटका बसलाय। पंचगंगा नदीची पातळी ही 56 फुटांवर गेली असून सध्या जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलाय। जिल्ह्यातील तब्बल 116 बंधारे पाण्याखाली गेले। जिल्ह्यातील शेकडो गावांना महापुराचा फटका बसला असून अनेक मार्ग बंद झालेत, तर अनेक गावांचा संपर्क देखील तुटला। कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती गंभीर असून लष्कराला पाचारण करण्यात आलंय। 65 जवानांचे एक युनिट कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झालं असून शिरोळ तालुक्यात लष्कराची टीम पोहोचली आहे।
कोल्हापूर चंदगड तालुक्यात पावसाचा कहर पाहायला मिळालाय। कानडी गावात डोळ्यांदेखत घरं जमीनदोस्त झाली आहेत। प्रकाश कांबळे यांचं हे घर अक्षरशः जमीनदोस्त झालं। कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर महापुराचं पाणी आलं असून पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद झालाय। कोल्हापूर शहराचं प्रवेशद्वार पाण्याखाली गेलं असून तावडे हॉटेल परिसरातल्या राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 6 फूट पाणी साचल्याचं पाहायला मिळालंय। महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागल्या होत्या। कोल्हापुरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळतंय। ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातूनही दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 परिसरातील ही दृश्य आहेत। पुराचं पाणी महामार्गावर आलेलं यावेळी पाहायला मिळतं। कोल्हापूरमधील राधानगरी धरण 95% भरलंय। धरण परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे। धरणाचे स्वयंचलित दरवाजे कधीही उघडले जाणार असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी गावाजवळ असलेल्या घटप्रभा नदीला महापूर आलाय। इतिहासात पहिल्यांदा इथल्या हडलगे धरणावर पुराचं पाणी आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय आणि या भागातील हा सर्वात उंच पूल आहे। पण चंदगड भागात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदी सध्या धोक्याच्या पातळीवर आहे। तर नेसरीसह नदीकाठच्या सगळ्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला। कोल्हापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांसाठी सध्या निवारा शेड तयार करण्यात आलेला आहे आणि या शेडचा आधारच पूरग्रस्तांसाठी निवारा ठरलाय। शेकडो कुटुंब अशा निवारा शेडमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहेत। तर अजूनही काही गावांमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। पुण्यातील भिडे पूल आज पुन्हा पाण्याखाली गेलाय। रात्री खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडला जाणारा विसर्ग 24,000 हजारांपर्यंत वाढण्यात आला होता। तो आता पुन्हा 18,000पर्यंत कमी करण्यात आलाय। पण तरीही जलपर्णी न काढल्यामुळे भिडे पूल अजूनही पाण्याखालीच आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी कालवे पाण्याखाली गेले। सखल भागात पाणी साचलंय। निर्मला नदीनं धोक्याची पातळी देखील ओलांडली आहे। 27 गावांचा पुन्हा एकदा संपर्क तुटलाय। सावंतवाडी तालुक्यात चिरशिंगे इथं पुलावर पाणी आल्यानं गावात जाणारी वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे। तर करूळ घाट आणि भुईबावडा घाट मार्गाने होणारी वाहतूकही बंद करण्यात आली आहे। बेळगाव जिल्ह्यातील गोकाक धबधब्यानं रौद्र रूप धारण केलंय। धबधबा मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालाय। घटप्रभा नदीवरील गोकाक धबधबा हा प्रभावित झाला असून मुसळधार पावसामुळे बेळगावमधील जनजीवन विस्कळीत झालं। सांगलीच्या कृष्णा नदी पातळीमध्ये वाढच होताना पाहायला मिळते। कोयनेतून विसर्ग केला जात असलेल्या कृष्णेच्या पातळीत वाढ होते। तर कृष्णेची पातळी ही 48 फूट 5 इंच गेली आहे। त्यामुळे सांगलीतील काही भागांमध्ये पाणी आलेलं आहे। सांगलीच्या मारुती चौक आणि टिळक चौकात पाणी आलंय। तर अनेक दुकानात पाणी गेल्याचं पाहायला मिळत आहे। तर मारुती चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पाण्याने वेढा घातला। पुराचा तडाखा सहन केल्यानंतर आता स्थानिकांसमोर नवं संकट निर्माण झालंय। वाळवा शहरातील परिसरातील लक्ष्मीनगर भागातल्या रस्त्यांवर मगरींचा वावर पाहायला मिळतोय। रहिवासी भागात मगरी आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर कृष्णा नदीला आलेल्या पुरानंतर मगरी थेट गावात आल्या आहेत। नैसर्गिक आपत्ती आणि त्यानंतर आता मगरींची भीती अशा दुहेरी संकटात स्थानिक सापडले। कृष्णा पंचगंगा या नद्यांना 2019 मध्ये पूर आला होता। पण आता महापूर आलाय। गेल्या पावसाची मदत मिळता मिळता आता पुन्हा घर पाण्याखाली गेली आहेत। पूरग्रस्त लोकांना शासन मदत करण्यात कटिबद्ध असेल अशी देखील माहिती मिळते। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील मुणगाव जवळील अमिनापूर या ठिकाणी वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय। परंतु अमिनापूर वासियांना स्मशान भूमी नसल्यामुळे कमरे एवढ्या पाण्यातून बैलबंडीमध्ये मृतदेह नेण्यात आलेला आहे। त्यामुळे गावात स्मशान द्यावी अशी मागणी आता गावकऱ्यांकडून केली जाते। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कामेरी या ठिकाणी पोल्ट्री फार्ममध्ये पाणी शिरलं होतं आणि यावेळी पोल्ट्री मधील तब्बल 10,000हून अधिक कोंबड्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत। त्यामुळे पोल्ट्रीचे व्यावसायिकांचे जे नुकसान आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। एका ठिकाणी 20 तर 25 लाखाचं नुकसान झालंय। या पुरात शेतीबरोबर जनावरे आणि कोंबड्यांनाही फटका बसला। तर आपण पाहतोय सांगलीत तुफान पाऊस झालाय। त्यामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत। गावातील शाळाही बुडाल्या आहेत। न्यूज 18 लोकमतकडे ग्रामीण भागातील एक शाळा पाण्याखाली गेल्याचं दिसतंय। संपूर्ण शाळा पाण्याखाली गेली आहे। शाळेचा केवळ बोर्ड या ठिकाणी दिसतोय।
शिरगावमधल्या चिमोड्यानं मोठ्या संकटाला मात दिली असून एनडीआरएफ कडून 9 महिन्यांच्या बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली. पाटण तालुक्यातील आंबेघरमध्ये 9 मृतदेह काढलेले आहेत आणि मातीचा ढिगारा काढण्यासाठी एनडीआरएफचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील गोदावरी आणि प्राणहिता तसंच वैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर वाहते आहे. तसंच मेडीगड्डा आणि कालेश्वर या प्रकल्पातून शुक्रवारी रात्री तब्बल 11,60,000 क्युसेक पाणी सोडण्यात आलंय. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील 10 गावांना पुराचा धोका निर्माण झाल्यानं सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पालघरमध्ये नदीपात्रातील विद्युत वाहिनीवर अडकलेल्या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आलंय. मधुकर सातवी आणि प्रदीप भुयाळ असं या दोघांची नाव आहेत. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकण आणि इतर भागात अतिवृष्टी होत असून त्याचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या तब्बल 16 गाड्या 2 दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या. पुणे जिल्ह्यातील बखेड तालुक्यातील पाईट, आंबोली, वेल्हावळे या परिसरात 2 दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम भागातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कृषी अधिकाऱ्यांना याची पाहणी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली. वाशिममधील मानोरा तालुक्यातील अरुणावती नदीच्या पुरामध्ये कांडोली गावानजीक असलेला पूल पुरामध्ये वाहून गेल्यानं आज तिसऱ्या दिवशी 5 गावांचा संपर्क तुटला. यामुळे गावातील लहान मुलं, वृद्ध, रुग्ण त्याचप्रमाणे महिला आणि इतरांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो. तर भिवंडीत वाहून गेलेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह सापडलेले आहेत. बंधाऱ्यात पोहताना ही मुलं वाहून गेले होते. ते आज अखेर सापडलेत. या दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. डंकाळा तलाव ओव्हरफ्लो होताच कोल्हापुरातील तरुणांनी तलावासमोर हलगी आणि धुमक्यांच्या ठेक्यावर ताल धरला असल्याचं पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीच्या आधी त्यांनी मोबाईल ऑक्सिजन जनरेटरचं लोकार्पण केलं आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. पुण्यात सोमवारपासून दुकानांची वेळ संध्याकाळी 7 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे आणि वाढवून मिळावी अशी मागणी केली जाते. याबाबत मी स्वतः सकारात्मक आहे, पण अंतिम निर्णय सोमवारीच मुंबईतून जाहीर करणार असल्याचं अजित पवार म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरूपात साजरी केली जाते आणि गोपाळकाल्याने वारकरी संप्रदायाची वारीची सांगता होते. आज सकाळपासून मानाच्या पालख्या गोपालपूर या ठिकाणी दाखल झाल्या. तर स्मशानभूमीवरील छप्पर तुटल्यानं भर पावसात प्रेतावर छत्री धरून अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. वसईतल्या गोखिवरे स्मशानभूमीची ही दुरावस्था आपण पाहतोय. नाशिकच्या सिडको भागातील एका सोसायटीत फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे. घटनेत महिलांना देखील मारहाण करण्यात आली असून किरकोळ कारणावरून मारहाण झाल्याची माहिती आहे. नागपूरमध्ये एक हत्येचा बदला म्हणून 12 तासांच्या आत विरोधी गटातील दुसऱ्या युवकाची हत्या करत खून का बदला खून ही म्हण खरी करून दाखवली गेलेली आहे. घटना नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. पिण्याचं पाणी आणि अन्नाच्या पाकिटांचा पुरवठा करा, नागरिकांना मदत करा अशी विनंती फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केली. पूर असलेल्या भागात एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची कुमक पाठवण्यात आली आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर लक्ष ठेवून आहेत अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. गुरुवारी रात्रीपासून कोल्हापूर, सांगली भागातील लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
आष्टा, इस्लामपूर, पळसू या ठिकाणी लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे, अशी ही माहिती त्यांनी दिली. कोकणातील पूरग्रस्तांसाठी मदत पोहोचवली जात असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. पूरग्रस्तांना रॉकेल, अन्नधान्याची मदत सुरू केली आहे. विभागाला स्टँडिंग ऑर्डर दिलेल्या असून शिवभोजन थाळीद्वारे मदत करणार असल्याचंही भुजबळ म्हणाले. पूरग्रस्त भागातील मोठ्या रुग्णालयात पेशंटसाठी बेड राखीव ठेवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आरोग्य विभागाच्या दृष्टीने पुराच्या तडाख्यात असलेली गावात एक डॉक्टर आणि नर्सेस यांचा गट तयार करण्यात आला असल्याचंही टोपे म्हणाले. राज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. चर्चेनंतर राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्यासाठी सैन्य दलांच्या मदतीनं राजनाथ सिंह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आश्वासन दिलंय. संरक्षण मंत्रालयाशी समन्वयासाठी नोडल ऑफिसर म्हणून मदत आणि पुनर्वसन सचिव असीम गुप्ता यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांनीही सुरक्षित स्थळी आसरा घेऊन परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत बाहेर पडू नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. आपत्तीग्रस्त नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी पोलीस किंवा स्थानिक प्रशासनाशी किंवा लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. कोयना धरणामधून 50,000 क्युसेकपर्यंत पाणी सोडण्यात आलंय. कोयना धरणातून विसर्ग होणारं पाणी सध्या महाराष्ट्र बॉर्डरवरील राजापूर धरण पर्यंत पोहोचलं असल्याची माहिती मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. तसंच हे पाणी कर्नाटकमधील अलमट्टी धरणापर्यंत पोहोचलं नसून अलमट्टी धरणातून 2 लाख क्युसेक पाणी विसर्ग करण्यात यावा याविषयी कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये चर्चा सुरू असल्याचंही ते म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पूर परिस्थितीवरून सरकारवर निशाणा साधलाय. कोरोना, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि आता पूर परिस्थिती याबाबत सरकारला कोणतंही गांभीर्य नाही अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 2 वर्षांपूर्वी जेव्हा कोल्हापुरात पूर आला तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः फील्डवर होतो, तरीही जयंत पाटील यांनी कुठे गेले पाटील असा सवाल केला होता. आता मी त्यांना विचारतो कुठे गेले पाटील अशी खोचक टीका जयंत पाटील यांच्यावर त्यांनी केली. 2005ला जेवढा पूर चिपळूणला आला होता त्याहून कितीतरी पटीने जास्त मोठी आणि धोकादायक पूर परिस्थिती निर्माण झाली असल्याचं स्थानिकांनी म्हटलंय. या पुरामुळे चिपळूणकर अक्षरशः रस्त्यावर आले. राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींवर सरकारी खर्चानं उपचार केले जाणार आहेत. आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शोक संवेदना प्रकट केल्यात. रायगड जिल्ह्यात तळीये, केवनाळेमध्ये दरड कोसळली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात खेड आणि सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात दरड कोसळली आहे. राज्यात एकूण 10 ठिकाणी दरडी कोसळून हे मृत्यू झाले. रायगड जिल्ह्यातल्या महाड, माणगाव, पोलादपूर आणि कोलाडमध्ये पुन्हा जोरदार पाऊस सुरू झालाय. जिल्ह्यातील सावित्री, कुंडलिका, आंबा धोक्याच्या पातळीवर आहेत आणि ओसरत चाललेलं पुराचं पाणी आता पुन्हा भरायला लागलंय. बातमी आहे रायगडमधून. रायगडमधील महाडमध्ये सर्वात मोठी दुर्घटना घडली आहे. तळीये या गावातील 36 घरांवर दरड कोसळली आहे आणि या दुर्घटनेत 49 जण मृत्युमुखी पडलेत. तर ढिगाऱ्याखालून 49 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. तर अजून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत पुण्यातील मालुसरे कुटुंबियांचा समावेश आहे. पुण्यात लॉकडाऊन असल्याने भात शेतीसाठी ते गावी गेले होते. तळीये दरड कोसळल्याने या दुर्घटनेत एकूण 32 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. त्यात मालुसरे कुटुंबातील 5 जण दगावले.